अगेन आय एम बॅक टू माय कम्फर्ट झोन. भटकंती. आयुष्याची खरी सुरुवात ही भटकंतीमधूनच सुरू होते. कारण भटकंती करत असतानाच या आयुष्याचं मोल आपल्याला कळतं. चांगल्या वाईट घडामोडींसोबत चांगले वाईट संवाद घडतात. नवीन जागा आणि नवीन लोक अनुभवता येतात. आणि म्हणूनच मला खात्री आहे की माझं आयुष्य या भटकंतीशिवाय अपूर्ण आहे. त्यामुळे काही लोक म्हणतात ना, मी गेल्या जन्मी आहे ना लमाण असलो पाहिजे. ते कसं, तर सतत भटकणाऱ्या जमातीमधला. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मित्रांनो, आज पुन्हा एकदा कर्जत तालुक्यामधीलच एक गडाचा ट्रेक करतो आहे आणि तो आहे कोथलीगड. म्हणजे त्याला दुसरं एक नाव आहे पेठचा किल्ला, कारण त्याच्या बाजूलाच पेठ हे गाव आहे, त्यामुळे त्याला पेठचा किल्ला असंही म्हटलं जातं. तर आज आपण तिकडे जाणार आहोत. तर माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल तर हे गाव आहे ते आंबिवली आहे. तर ह्या गावामधून आपल्याला जायचं आहे पेठच्या गावामध्ये आणि तिथून मग कोथलीगड. तुम्हाला मी मगाशीच माहिती दिलेली आपण आज कुठे जाणार आहोत. तर आज आपण जाणार आहोत कोथलीगड. तर माझ्या मागे तुम्हाला व्ह्यू दिसत असेल तर हा आहे कोथलीगड. तर इथला असा मराठ्यांचा रक्तरंजित असा इतिहास आहे. मुघलांनी मराठ्यांना कापले गेले होते. तर त्याचा इतिहास आपण वर गेल्यानंतर बघूया. तोपर्यंत आपल्याला चालायचं आहे. तर मित्रांनो, आंबिवली गावामधून आपण जेव्हा येत असतो तेव्हा तुम्हाला माझ्या मागे हा रस्ता दिसत असेल. तर हा रस्ता खूप अवघड आहे, कारण इथे मोठे मोठे खडेसुद्धा आहेत आणि हा रस्ता क्लिअर नाही आहे. त्यामुळे बाईक घेऊन येताना जरा जपून, शक्यतो तुम्ही बाईक वर आणूच नका, कारण आंबिवली गावामधून पेठकडे जाताना आपल्याला हाच रस्ता लागतो. तर ह्या रस्त्याने आपली बाईक खूप स्लिप होते आणि त्यामुळे पडण्याची शक्यता असते. आता आम्ही येता येता एकदा दोनदा पडलो, स्लिप झाली गाडी. तर तुम्ही ही काळजी घ्यायला पाहिजे की बाईक घेऊन येताना तुमच्याकडे जर बाईक चांगल्या प्रकारची असेल तर तुम्ही घेऊन येऊ शकता. जर नसेल तर तुम्ही आंबिवली गावामध्ये ठेवू शकता. तिथे पार्किंगसाठी सोय आहे फ्रीमध्ये, तर तिथे तुम्ही ठेवू शकता. तर आम्ही आता ह्याच रस्त्याने आलो बाईक घेऊन वरपर्यंत. तर अजून थोडं जायचं आहे पेठ गावापर्यंत आणि मग तिथून वर चढायचं. तर आपण एक तासाचा ट्रेक केल्यानंतर आता पोचलेलो आहोत महादरवाजापर्यंत. तर हा महादरवाजा जो आहे तो आता खूप पडझड झालेली आहे, पण त्या काळामध्ये तो कसा असेल तुम्ही विचार करा. तर अशा प्रकारे हा महादरवाजा आहे आणि इथूनच आपल्याला वर जायचं आहे. तिथे भैरवनाथाची गुफा आहे. तर चला आपण वर जाऊया.
थोडा फास्ट फास्ट होईल. तर इथे आपला भगवा आहे. भगवा म्हणजे आपल्या महाराष्ट्राची शान. तर भगव्याच्या इथे एक बुरुज आहे. तर त्या बुरुजावरच तो भगवा लावलेला आहे आणि त्याच्या खाली एक तोफसुद्धा आहे. आपण तोफ बघूया. मित्रांनो, ही आपली शिवकाळातली तोफ आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज, तर ह्यांच्या काळामधले ह्या तोफा आहेत. तर ह्याची काळजी आपण घेतली पाहिजे आणि याचं संवर्धनसुद्धा केलं पाहिजे. तर मी तुम्हाला मागाशी जो बोललो तो बुरुज मागेच आहे आपल्या. तर तो तुम्ही पाहू शकता आणि त्याच्यावरती आपला भगवा आहे. तर मित्रांनो, ह्या गडाचा थोडक्यात इतिहास मी तुम्हाला सांगतो. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ह्या गडाला एक विशेष महत्त्व होतं. म्हणजे इथे शस्त्रांचा साठा केला जात असा. आणि त्यानंतर संभाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा याला एक चांगलं महत्त्व होतं. पण संभाजी महाराजांच्या काळामध्ये इथे नारोजी त्र्यंबक नावाचा एक किल्लेदार होता. तर तो आजूबाजूच्या परिसरामध्ये काहीतरी आणायला गेला होता. तर त्याने इथे नारोजी त्र्यंबकने माणकोजी पांढरे याला इथे किल्लेदार म्हणून ठेवला होता काही दिवसांसाठी. तर त्यावेळी स्वराज्याचा जो मुन्शी होता त्याचं नाव होतं काझी हैदर. तर काझी हैदरने हा औरंगजेबाला फितूर झाला आणि म्हणून त्याने माणकोजी पांढरे याला फितूर केलं. आणि अब्दुल नावाचा जो सरदार होता औरंगजेबाचा त्याला इथे प्रवेश दिला या गडावर आणि मराठ्यांचे सगळे सैन्य कापून काढले. तर असा थोडक्यात इथला एक रक्तरंजित इतिहास आहे. आणि त्यानंतर नारोजी त्र्यंबक हे आल्यानंतर त्यांनी एक छोटासा प्रयत्न केला हा किल्ला घ्यायचा, पण ते अयशस्वी झाले तो किल्ला घेण्यासाठी. मित्रांनो, आपण इथे आल्यानंतर हे शनी मंदिर आहे इथे. आणि इथे आत गेल्यानंतर ही जी आहे गुफा तिला भैरवनाथाची गुफा असं म्हटलं जातं. आणि अजून आतमध्ये स्टेला यायचं असेल तर तुम्ही स्टेला सुद्धा येऊ शकता. पण स्टेला यायची ती आवश्यकता नाही आहे, कारण हा जो ट्रेक आहे तो फक्त 2 तासाचा किंवा जास्तीत जास्त 4 तासाचा आहे.
आपल्याला जर तुम्ही आंबिवली गावापासून पेठ गावापर्यंत चालत आलात तर तुम्हाला 3 तासाचा ट्रेक होऊ शकतो. पण जर तुम्ही बाईक घेऊन आलात पूर्ण वरपर्यंत तर तुमचा 2 तासाचा ट्रेक होऊ शकतो. म्हणजे 1 तास चढायला आणि 1 तास उतरायला आणि अर्धा पाऊण तास तुम्ही इथे वर गडावर थांबू शकता. तर गडावर थांबण्यासाठी तुम्हाला ही गुफा आहे. तुम्ही इथे जेवण वगैरे करू शकता. जर तुम्ही काही आणलं असेल तर मटेरियल वगैरे तर तुम्ही जेवण बनवू शकता. आणि इथे स्टेलासुद्धा जागा आहे, तुम्ही झोपू शकता. आणि इथलं जे क्लायमेट आहे ते खूप थंड आहे, त्यामुळे तुम्हाला जास्त गरमसुद्धा होणार नाही. तर मित्रांनो, आपण भैरवनाथच्या गुफेमधून वर आल्यानंतर आपल्याला हा एक दरवाजा लागतो. तर हा एक दरवाजा आहे, हा अजून तरी खूप मेंटेन आहे, कारण सह्याद्री प्रतिष्ठानवाल्यांनी याचं थोडं संवर्धन केलं आहे, त्यामुळे हा मेंटेन आहे. तर इथून आपल्याला अजून वर जायचं आहे. तर चला. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत आपल्या गावातला एक नवीन माणूस आलेला आहे. तर त्याचं नाव कुमार आहे. तर कुमारला आपण विचारूया त्याला कसं वाटलं आपला हा आजचा ट्रेक. कुमार, सांग तुला कसं वाटलं आजचा ट्रेक? माझ्यासाठी हा अविस्मरणीय क्षण होता. मला असं वाटेल मी पुन्हा यांच्याबरोबर येईल आणि पूर्ण महाराष्ट्र एक्सप्लोअर करेल. वा कुमार, थँक्यू सो मच आमच्याबरोबर आल्याबद्दल. आणि नेक्स्ट टाईमसुद्धा तू यावास अशी आमची इच्छा आहे. अवश्य अवश्य. आपण हा गड एक्सप्लोअर केला. तर ह्या गडामध्ये जेवढी काही माहिती होती किंवा जेवढी काही ठिकाणं होती तेवढी तुम्हाला मी दाखवलेली आहेत. आणि हा जो आहे तो गडाचा टॉप व्ह्यू आहे. म्हणजे आपण तिथून वर चढल्यानंतर भैरवनाथच्या गुफेमधून तर हा टॉप व्ह्यू आहे. तर टॉप व्ह्यूला असं काही बघण्यासारखं नाही आहे. तिथे फक्त थोडीफार झाडं आहेत, हवा चांगली येते आणि थोडंफार गवत वाढलेलं आहे इथे. आणि आजूबाजूचा जो परिसर आहे तिथे पवनचक्कीचा एक प्रोजेक्ट आहे. तर ते तुम्हाला दिसत नसेल कदाचित कॅमेरामध्ये. तर हे जे आहे इथून पुण्याची हद्द चालू होते. म्हणजे आपण जिथे उभे आहोत तर हे कर्जत तालुका आहे आणि तिथून पुढे पुण्याची हद्द चालू होते. रायगड आणि पुण्याची ही हद्द आहे. तर अशा प्रकारे आपण हा गड एक्सप्लोअर केला आज. ह्या गडावर येण्यासाठी मित्रांनो तुम्हाला 2 रस्ते आहेत, 3 रस्ते आहेत तसे. पण एकूणच 2 रस्ते असे आहेत की कर्जत रेल्वे स्टेशन तिथून 19 ते 20 किलोमीटर, त्यानंतर मध्य रेल्वेचं नेरळ स्टेशन तिथून 19 किलोमीटरवर आंबिवली हे गाव आहे. तर आंबिवली गावामधून आपल्याला यायचं आहे पेठ ह्या गावामध्ये. तर पेठ हे गाव मी तुम्हाला दाखवलं ते वर आहे. आपण तिथून आंबिवली गावाहून चालत येऊ शकतो किंवा तुमची बाईक जर चांगली असेल, स्ट्रॉंग असेल तर तुम्ही बाईक घेऊन वर येऊ शकता. कारण रस्ता खूप खराब आहे, कारण तिथे खूप असे दगड निघालेले आहेत किंवा दगडीच रस्ता आहे तो. त्यामुळे तुमची बाईक जर स्ट्रॉंग असेल तर ती तुम्ही घेऊन येऊ शकता आंबिवली गावामधून पेठपर्यंत. आणि मग तिथून 1 तासाचा ट्रेक आहे. आणि मित्रांनो, अजून एक गोष्ट मी विसरलो तुम्हाला सांगायला. तर गडाच्या माथ्यावर आल्यानंतर आपल्याला हे एक पाण्याचं मोठं टाकं दिसतं. इथे पाणीसुद्धा आहे, म्हणजे पूर्ण उन्हाळाभर टिकेल असं पाणी इथे असतं नेहमी. तर अशा प्रकारे पाण्याची व्यवस्थासुद्धा गडावर उत्तम प्रकारे आहे. तर हा व्हिडिओ मी इथेच संपवतो आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल खरंच मनापासून तर लाईक करायला विसरू नका. आणि आपलं चॅनल आहे, खाली सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करायला विसरू नका. आणि इकडे लाईकचं बटनसुद्धा आहे, ते सुद्धा क्लिक करा. तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारा कमेंट्समध्ये. अशा प्रकारे आपला हा व्हिडिओ इथे संपलेला आहे.